सोलापूर शहरातील मडकी वस्ती परिसर आणि नगर भागाला जोडणाऱ्या सोलापूर पुणे महामार्गावरील पर्यायी रस्त्यावरील पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने दररोजच्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे। नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा पर्यायी मार्ग सध्या कामामुळे प्रभावित झाल्याने वाहन चालक, विद्यार्थी, कामगार आणि स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शहरातील वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी आणि एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी या पर्यायी रस्त्याची गरज भासते। मात्र पुलाचे काम अपेक्षित वेगाने होत नसल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाया जात असून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे। पुलाच्या कामासाठी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याने वाहनांची ये-जा मर्यादित झाली आहे। परिणामतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत वाहनांच्या रांगा लागतात। मडकी वस्ती आणि नगर परिसरातील नागरिकांसाठी हा रस्ता केवळ पर्यायी मार्ग नसून दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा दुवा आहे। नोकरी, व्यवसाय, शिक्षण, बाजारपेठ आणि इतर कामांसाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले तर या भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळू शकतो। मात्र कामाचा वेग संथ राहिल्याने नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फिरत आहे। पुलाचे काम नेमके कोणत्या मुदतीत पूर्ण होणार आहे? कामाला विलंब होण्यामागचे कारण काय? संबंधित कंत्राटदाराकडून कामाचा अपेक्षित वेग राखला जात आहे का? कामाच्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध आहे का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। या रस्त्याच्या कामासाठी यापूर्वी काही नगरसेवकांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता। नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून कामाला गती देण्याची मागणीही करण्यात आली होती। मात्र सध्या काम संथ गतीने सुरू असताना पाठपुरावा करणारे काही नगरसेवकही शांत असल्याचे चित्र दिसत आहे। नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी आता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार का? संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची निश्चित मुदत जाणून घेणार का? आणि कामाला गती देण्यासाठी पुन्हा पाठपुरावा करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।